ही ऑर्बी सिटी मधली रूम आहे. हा डे 2 आहे बातमी मधला आणि लास्ट डेच आहे. आज विदेशीला जाणार आहे आणि इकडून समुद्राचा व्ह्यू दिसतोय. काल तुम्हाला ते हॉटेल चमकताना दिसत होतं. आणि इकडे आहे मी. आणि इकडे ही माझी रूम आहे. हा बेड आहे. हा मागे टीव्ही आहे. हा मी आहे. आणि आता निघतोय. ही माझी बॅग, बॉटल. हा मॉइश्चरायझर पण घेतला होता. आणि एकदा तुम्हाला इकडचं टॉयलेट पण दाखवतो ऑर्बी सिटीचं. हे एकदम असं बाथरूम आहे, बेसिन आहे, इकडे टॉयलेट आहे. खूप मस्त आहे. आणि याने ना कुकिंग इक्विपमेंट्स पण दिल्या होत्या. यांनी हे इंडक्शन ओव्हन दिले, भांडी दिली आहेत, इकडे स्पून आणि हे दिलंय, त्याच्यानंतर फ्रीज दिलाय, आणि नंतर इकडे डस्टबिन आहे, भांडी धुवायचं सामान, आणि इकडे केटल पण दिलं होतं त्यांनी, आणि ग्लास आणि डिश सगळं दिलंय. इकडे मी टीव्हीवर काही इंडियन सॉंग्स लावले आहेत यूट्यूबवर. आणि हे TBLCवरून बनवून आणलेलं वालाचा बिरडा खातोय. आणि हे नूडल्स मी काल त्यांनी दिलेले इंडक्शन ओव्हनवर बनवले होते. बघा किती मस्त व्ह्यू आहे, किती सुंदर दिसतंय बा तुम्ही. एवढ्या वरतून किती सुंदर दिसतंय. इकडे समुद्र आहे आणि इकडेच काल लाईट लागले होते या बिल्डिंगला. आणि हे बघा टीव्हीवर काही यूट्यूबवर सॉंग्स लावलेत, इंडियन सॉंग्स. इकडे मी या ग्लासमध्ये कॉफी पितोय. आणि हा होता बेड. आणि हा आहे मी. आता मी कॉफी पितो या ग्लासमध्ये. कॅरेमल लॅटेचं पाऊच होतं. केटलमध्ये गरम केलेलं पाणी याच्यात टाकलं आणि कॉफी प्यायली. चलो अभी सुंदर सी रूम को अलविदा कहने का वक्त आ गया है. ही लिफ्ट बघा किती फास्ट आहे, किती पटापट खालती उतरते लिफ्ट. मी आता माझ्या रूमला निरोप दिला. चावी परत रिसेप्शनला दिल्या आणि मी ग्राउंड फ्लोअरवर रिसेप्शनमध्ये आलो आहे. इथे बघा ऑर्बी सिटीची रिसेप्शन खूपच अप्रतिम आहे. मोठी, प्रशस्त आणि आधुनिक डिझाईनने भरलेली. येथील स्वागत अगदी ऊर्जित आणि गरम आहे. मी आता ऑर्बी सिटीच्या बाहेर आलेलो आहे आणि इथे काही झेंडे लावलेले आहेत. पहिला झेंडा जॉर्जियाचा आहे, दुसरा युरोपियन युनियनचा आणि तिसरा बातुमीचा. बघा किती मस्त आर्किटेक्चर आहेत, किती मोठ्या बिल्डिंग्स आहेत. आता मी दुसऱ्या साईडला जातो या ब्रिजने. तिथून मला प्लेन व्ह्यू पॉईंटसाठी बस पकडायची. माझ्या पाठीमागे अख्खा समुद्र आहे. मी या ब्रिजवर आहे आणि या ऑर्बी सिटीच्या बिल्डिंग्स आहेत, काल रात्री ज्या दिसत होत्या त्या. बघा किती सुंदर ब्रिज बनवला आहे या दोन रस्त्यांना कनेक्ट करायला, क्रॉस करायला. असं वाटतं जसं काय एक पेंटिंगच केली आहे या जागेवर येऊन. आता मी इकडे बस स्टॉपवर थांबलोय आणि बसची वाट बघतोय. थोड्या वेळाने इकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची बस येईल. 30 ते तरी असतात कुठूनही कुठेही जायला या सिटीमध्ये. आणि हे माझं स्टुडंट कार्ड आहे. इकडे लेक आहे जिकडे काल फाउंटन शो चालू होता आणि त्याच्या पलीकडे समुद्र आहे. त्या तलावात ती बदकं बघा कशी एकामागोमाग एक रांगेत चालली आहेत. असं वाटतं की माझी शाळा सुटली आहे आणि मी रांगेत हात पाठीमागे करून हँड्स बॅक करून चाललोय वर्गाच्या बाहेर. ये बस आली, चला बसूया या बसमध्ये आणि जाऊया प्लेन व्ह्यू पॉईंटला. आता मी एका स्टॉपला उतरलो आणि इथून थोडं गार्डनमधून चालत जायचं प्लेन व्ह्यू पॉईंटला. आणि बातमीमध्ये बसचे सगळे रूट्स यांडेक्स मॅपच्या ॲपवर समजतात. गुगल मॅपवर एवढी इन्फॉर्मेशन येत नाही. बघा किती सुंदर गार्डन आहे आणि अजिबात पोल्युशन नाही आहे इकडे. किती पीसफुल वाटतं इथून चालायला. सकाळचे सनराईज पण येत आहेत. इकडच्या शहरातल्या शांततेचा आवाज ऐका आता.
किती सुंदर ब्रिज आहे हा, आणि हे ग्लासेस ट्रान्सपरंट खूप छान दिसत आहेत. वेगळी कलाकृती आहे. एक चप्पल आहे आणि हे अंड्यांच्या शेपचं बनवलंय आणि अंड्यांवर चप्पल ठेवलेली आहे. बातमी बॉलिवूडमधलं एक खूपच युनिक स्कल्पचर, मोठ्या चपल्यांसारखं डिझाईन आणि खाली अंड्यांसारखे स्टोन्स. खूप क्रिएटिव्ह वाटतं ना. बातुमी सिटी मॉडर्न आर्टसाठी फेमस आहे आणि अशा फन स्ट्रक्चर्स टुरिस्ट अट्रॅक्शन बनतात. इथे फोटो काढायला तर परफेक्ट स्पॉट आहे. प्लेन व्ह्यू पॉईंटला फायनली पोहोचलो आहे. काय मस्त हवा येते, समुद्राचा व्ह्यू मस्त आहे, लाटा एकदम सरसर सरसर वाहत आहेत. हे दगडं, इकडे मरीन ड्राईव्हची थोडी आठवण येते आणि किती शुद्ध हवा आहे इकडची. आणि बघा ना किती सुंदरता आहे. विचार केला की प्लेन येईस तोपर्यंत थोडं पाण्यात खेळून घेतो, तर थोडा खालती गेलो मी. या क्षणी माझा मायक्रोफोन बंद पडला होता, तर मी आता वरतून व्हॉइस ओव्हर टाकतो आहे. तर या व्हिडिओमध्ये मी काहीतरी बोलतो आहे, समुद्रात दगड टाकतो आहे. माझ्या नावाचा अर्थ, साहिलच्या नावाचा अर्थ किनारा आहे आणि समुद्र म्हणजे रत्नाकर, जे माझ्या बाबांचं नाव आहे. तर साहिल किनाऱ्यावर बसला आहे आणि समुद्रात दगड टाकतो आहे. म्हणजे एक आहे साहिल आणि दुसरा आहे रत्नाकर, एक किनारा आणि एक समुद्र. ऑल्दो मी प्लेनमध्ये भरपूरदा बसलो आहे आणि याच ठिकाणी मागच्या वेळेसच्या बातुमीच्या ट्रिपमध्ये प्लेन माझ्या डोक्यावरतून जाताना बघितलं आहे, जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तरीही मी इकडे प्लेनची वाट आतुरतेने बघत बसलो आहे. तर तुम्हाला प्लेनचा आवाज इथे येणार नाही, पण जर तो आवाज ऐकायचा असेल तर तुम्ही माझ्या बातुमी जस्ट इन वन डे हा व्हिडिओ बघू शकता. तिथे तुम्हाला प्लेनचा आवाज येईल. प्लेनचा आवाज आला आहे म्हणून मी इकडे रेडी बसलो कॅमेरा घेऊन. आधी एक असा ठिपका दिसतो आणि नंतर हळूहळू जवळ येतं आणि मग डोक्यावरून मागे जातो. इथे मी प्लेनला बघून असा हात करतोय जसं काय मी प्लेनला बघायला नाही आलोय, पण प्लेनचा पायलट मला बघायला आलाय. जसं की प्लेनचा पायलट मला खूप वर्षांपासून ओळखतो. बघा कसं एक ठिपका दिसतोय, नंतर हळू ते प्लेन मोठं होतंय आणि आता आलं 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 डोक्यावर आलं ये प्लेन आलं आणि गेलं आता एअरपोर्टला. आणि प्लेनला बघून मी एवढा खुश होतो जसं काही मी आयुष्यात कधी प्लेन बघितलं नाही. मग प्लेन पॉईंट झाल्यावर मी बस पकडली मागच्या वेळेससारखंच, आणि आता या बसने मी डायरेक्ट बातुमी बॉटनिकल गार्डनला जाणार आहे. 10 नंबरची बस आहे ही, 10 नंबरची बस आहे. हे आहे बातुमी सेंट्रल रेल्वे स्टेशन.
आता पाहतो मी बॉटनिकल गार्डनला पोहोचलो. आता ही बस इथे थोड्या वेळ आराम करेल. किती सुंदर आहे बघा. आणि इथे एक पिवळ्या रंगाची जुनी बस ठेवलेली आहे. आता एंट्रन्सकडे चाललो आहे बॉटनिकल गार्डनच्या. हे बघा रेल्वे ट्रॅक पण दिसतात इकडून. हां, आता बाहेर तिकीट काउंटरवर विचारलं की बॅग ठेवायला जागा आहे की नाही, तर नव्हती. नंतर मी हे घ्यायला गेलो. आधी बोलल्या की 10 लारी फी आहे आणि 2 हवं असेल तर 15. मी बोललो की नाही. मग त्याने विचारलं की स्टुडंट आहे का. मी बोललो की हो. आणि जॉर्जियनमध्ये बोलत होतो. मग ती बोलली की 5 लारीमध्ये देईन. आणि त्यांनी बॅग ठेवायला पण ती बोलली आमच्याकडेच बॅग ठेव आणि आल्यावर परत घे. सगळं 5 लारीमध्ये झालं. ते पण जॉर्जियनमध्ये संवाद साधला त्यांच्याबरोबर आणि खूप काही गोष्टी केल्या त्यामुळे. पाठीमागे खूप मस्त व्ह्यू आहे समुद्राचा. आता बघा खूप मस्त आहे बॉटनिकल गार्डन. आणि त्यांनी आमची बॅग पण घेतली. तर आता एकदम चालायला मोकळं वाटतंय. अजिबात काही ओझं नाही आहे पाठीवर. तसं पण या बॉटनिकल गार्डनला चढण भरपूर आहे. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा बॅगेचं चढण एवढं होतं ना, खूप थकून गेलो होतो. निसर्गाचा आवाज, बाजूला हिरवी हिरवी झाडं, खूपच सुंदर. एकदम छान आहे ही जागा. या ठिकाणी एक झिपलाईन आहे. लास्ट टाइम त्याची प्राईस 35 लारी होती. आता पण तेवढीच असेल. व्ह्यू बघा किती सुंदर आहे. इथे बॉटनिकल गार्डन ग्रीनरीमध्ये आहे मी. आणि त्याच्या जस्ट बाजूला एक मोठा समुद्र आहे. इथे पाठीमागे बाथरूमचा व्ह्यू आहे. इथे पाठीमागे बाथरूमचा व्ह्यू आहे. आणि इकडे एक इलेक्ट्रिक बस चालली आहे कुठे. हां, म्हणजे जर चालायचं नसेल ना तर या पार्कमध्ये इलेक्ट्रिक बसची पण सर्व्हिस आहे. इलेक्ट्रिक बस बरोबर एक फोटो काढला. ज्यांना चालायचं नसेल त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक बस पण आहे. हे आहे केळ्याचं झाड. चालायला खूप मोठं आहे गार्डन, म्हणून काही लोक इलेक्ट्रिक बसची सेवा घेतात. सुंदर सुंदर गुलाबी फुलं. मागच्या वेळेस मी बॉटनिकल गार्डनला आलो होतो तेव्हा एक स्पॉट बघितला होता. तिथे लग्न होत होतं. तर आता त्या एंड पॉईंटपर्यंत परत चाललो आहे. हे बघा वाटेत ऑटमची पानं कशी पडली आहेत. लहानपणी तर अशी ड्रॉइंग करायचो. आता खरोखर बघतो डोळ्यांनी साक्षात. बघा ऑटमची किती पानं पडली आहेत. तर मी त्या एंड पॉईंटपर्यंत, म्हणजेच जिथे लग्न होत होतं मागच्या वेळेस, तिथे या कारणासाठी जातो आहे कारण की ती जागा खूपच सुंदर होती. इकडे काही पेरेंट्स त्यांच्या मुलांबरोबर आलेत आणि काही ॲक्टिव्हिटीज करत आहेत. हीच ती जागा आहे जिथे मागच्या वेळेस लग्न होत होतं. आणि मागच्या वेळेस हे गेट पण उघडं होतं. आता परत BDCला जायला 4 वाजताची बस आहे, ती घाई करावी लागेल. पण ही जागा बघायला किती सुंदर आहे.
आहे TBLCला. चालून चालून खूप थकलो म्हणून या झाडाखाली बसतो थोड्या वेळ. बॉटनिकल गार्डनच्या बाहेर एक बस पण उभी होती. ती बस पण इथे येणार होती, पण ती बस 15 मिनिटांनी सुटणार होती. पण तेवढा वेळ नव्हता, कारण 4 वाजताची बस TBLCसाठी आहे. तर म्हणून टॅक्सी केली आणि आता ही टॅक्सी बातुमी सेंट्रल रेल्वे स्टेशनला सोडेल. तिकडून 4 वाजताची TBLCची बस पकडता येईल. खूप जोरदार हवा येते, माझे केस खूप उडत आहेत. बाय बाय बातुमीचा समुद्र. आता पुढच्या वेळेस समुद्राला मुंबईत बघीन. फॉर्च्युनेटली 4च्या आत पोहोचलो बातुमी सेंट्रल रेल्वे स्टेशनला. आणि ती बघा बस उभी आहे तिकडे. खूप सुंदर आहे ही सिटी बस. मी पार्ट 1मध्ये या बसबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. बाय बाय बातुमी. आता एका ठिकाणी पितायसीला स्टॉप घेतला आहे बसने आणि इथे खूप छान छान खायला मिळतं हॉटेलमध्ये. तर प्रेक्षकांनो, हा होता माझ्या बातुमी 2.0 सिरीजचा पार्ट 4 आणि यासोबतच ही सिरीज इथेच संपते. या सुंदर शहरातल्या आठवणी आता कायमच्या मनात राहणार. खरंच बातुमीने मला खूप काही दिलं. शांतता, ब्युटी आणि अनफॉर्गेटेबल मोमेंट्स. होप तुम्हाला ही बातुमी सिरीज मनापासून आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग.